शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार। ला 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 ला। निसर्गातलं नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साई बन। नमस्कार, मी प्रिया। आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा। शहराची खबरबात या बातमीपत्रात। भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने मोटारसायकलला समोरून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात 14 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नगर कल्याण रोडवर सीना नदीच्या पुलापासून जवळ असलेल्या दिनेश हॉटेल समोर बुधवारी सकाळी घडली आहे। ऋषिकेश हा बुधवारी श्रीकृष्ण नगर येथून कल्याण रोडने नगर शहराकडे होंडा शाईन मोटारसायकलवर येत होता। दिनेश हॉटेल समोरून नगरकडून कल्याणच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याच्या मोटारसायकलला समोरून जोराची धडक दिली। या धडकेत ऋषिकेश हा रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला। परिसरातील नागरिकांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला। अपघातानंतर वाहन चालक वाहनासह पसार झाला असून याबाबत मयत ऋषिकेशचे मामा महादेव भैरवनाथ जगताप यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे। रिक्षा चालकांचे नियम व नियंत्रण शासन प्रशासनाच्या मार्फत चालते, परंतु नव्याने जाचक अटीमुळे रिक्षा चालकांना मोठा आर्थिक दंड सहन करावा लागत आहे। विलंब शुल्क म्हणून दर दिवशी 50 रुपये दंडाची तरतूद अन्यायकारक आहे। शासनाकडे दंडाची अट रद्द करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन आमदार संग्राम जगताप यांनी दिले। राज्य ऑटो रिक्षा संयुक्त कृती समितीची बैठक जिल्हा हमाल पंचायत समिती येथे संपन्न झाली। यावेळी ते बोलत होते। ऑफलाईन शेअर ट्रेडिंगमध्ये नफ्याच्या आमिषाने गुजरातमधील दोघांनी नगरच्या ब्रोकरची 11 लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी गुजरातमधील दोघांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। आवर पटेल, निलेश पटेल, चिराग पटेल असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत। याबाबत अर्जुन विठोबा शिंदे यांनी फिर्याद दिली आहे। आरोपींनी ऑफलाईन शेअर मार्केटमध्ये जास्तीचा नफा होतो असं सांगून फिर्यादीस चा विश्वास संपादन केला। त्यांनी फिर्यादीवरून 2 टप्प्यात 11 लाख रुपये घेतले। त्याबद्दल आरोपींनी ब्रोकरला परतावा दिला नाही, त्यामुळे ब्रोकरने आरोपींशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही। फोन बंद करून फिर्यादीची फसवणूक केली असं फिर्यादीत म्हटलं आहे। दौंड रस्त्यावरील कायनेटिक कंपनीजवळ दुचाकीवर जात असताना लघुशंकेसाठी थांबलो असता दुचाकीवर आलेल्या तिघांनी गळ्याला चाकू लावून लुटलंय। दगडाने डोक्यात मारहाण केली। ही घटना बुधवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास घडली। याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत अक्षय मारुती नाडे यांनी फिर्यादीत म्हटलं आहे की बुधवारी रात्री मित्र राहुल कुराडे यांच्यासह दुचाकीवरून नगर दौंड रस्त्याने जात होतो। त्यावेळी कायनेटिक कंपनीजवळ मोकळ्या जागेत लघुशंकेसाठी थांबलो असता पाठीमागून मोपेडवर 3 अनोळखी तरुण आले। त्यांनी हा एरिया कोणता असं विचारून थेट राहुल कुराडे यांच्या गळ्याला चाकू लावून त्यांच्या खिशातील 23,000 व मोबाईल असा 17,000चा मुद्देमाल काढून घेतला आणि त्याला मारहाण करायला सुरुवात केली। त्याला सोडवण्यासाठी गेले असता मलाही डोक्यात दगडाने मारले। आरडाओरड केल्यानंतर ते तिघे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले असं फिर्यादीत म्हटलं आहे। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुळा डॅम येथील प्रकल्पाचा वीज पुरवठा महावितरणाच्या विद्युत कामासाठी शनिवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत बंद राहणार आहे। त्यामुळे नगर शहरासह उपनगराचा पाणीपुरवठा शनिवारीपासून 3 दिवस विस्कळीत होणार आहे। शनिवारी बोल्लेगाव, नागापूर, सावेडी, गुलमोहर रस्ता, पाईपलाईन रस्ता, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर, सारसनगर, बोरोडगाव रस्ता, केडगाव, नगर कल्याण रस्त्यावरील शिवाजीनगर परिसरात पाणीपुरवठा होऊ शकणार नाही। हा पाणीपुरवठा रविवारी होणार आहे। शहराच्या खबरबात या बातमीपत्रात इथे संपतं, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी। नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी। 155 पेक्षा अधिक प्रोडक्ट्स, भरघोस डिस्काउंट, आकर्षक किंमत, सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, फायनान्स सुविधा, कॅशबॅक ऑफर, 28 पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध। प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती
रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कूलर, वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीजमध्ये. HDFC, बजाज फायनान्स, TVS यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध. राम एजन्सी, सावेडी, नवी पेठ, मार्केट यार्ड, अहमदनगर. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.